निकालानं स्पष्ट केलेल्या नव्या राजकीय समीकरणांनंतर बीएमसी मुख्यालयात पक्षनिहाय कार्यालयांच्या वाटपाची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे। येत्या 2-3 दिवसात विविध राजकीय पक्षांना बीएमसी मुख्यालयात पक्ष कार्यालय देण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे। भाजपला तुलनेनं मोठं पक्ष कार्यालय मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे। शिवसेनेच्या कार्यालयाचं विभाजन होण्याची शक्यता असून एका भागात शिवसेनेला आणि दुसऱ्या भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कार्यालय मिळण्याची शक्यता आहे। त्यासोबतच काँग्रेस, मनसे आणि एमआयएम या पक्षांनाही स्वतंत्र पक्ष कार्यालय देण्यात येणार आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांना नेमक्या कोणत्या ठिकाणी पक्ष कार्यालय द्यायचं याबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही। मंडळी, पाहूयात मुंबई महापालिका मुख्यालयातल्या पक्ष कार्यालयांच्या वाटपावर एबीपी माझाचा रिपोर्ट। मुंबई महानगरपालिकेसाठी आता महापौर लवकरच बसणार आहे। तत्पूर्वी आता वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यालयांचं वाटप लवकरच होणार आहे। सध्या रिनोव्हेशनचं काम या संपूर्ण परिसरामध्ये सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय। हे सध्या शिवसेनेचं कार्यालय आपण पाहतोय। खरं तर यावेळी जी पक्षीय समीकरणं, राजकीय समीकरणं जी वेगळी झालेली आहेत, त्याच्यावरून कुठंतरी लवकरात लवकर हे कार्यालयांचं वाटप होण्यासाठी प्रयत्न तर होत आहेत, मात्र कार्यालयांसाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे। खरं तर सुरुवातीला आधी जर आपण पाहिलं तर शिवसेनेचं जे कार्यालय आहे ते एक होतं, मात्र आता 2 शिवसेना झालेले आहेत। त्यामुळे कदाचित या शिवसेना कार्यालयामध्ये 2 भाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की पुढील 2 ते 3 दिवसात या पालिकांमध्ये कार्यालयांचं वाटप करण्यात येणार आहे। याच्यामध्ये भाजपला सर्वात मोठं कार्यालय मिळू शकतं। खालोखाल शिवसेना आहे, शिंदे गट आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, काँग्रेस, मनसे आणि एमआयएम या पक्षांनाही स्वतंत्र पक्ष कार्यालय मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। यानंतर आपण आणखीन एक महत्त्वाचे 2 पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्यांचे 3 नगरसेवक निवडून आलेत, आणि समाजवादी पक्ष यांना नेमकं आता कोणत्या ठिकाणी पक्ष कार्यालय द्यायचं याबाबत अद्याप तरी अंतिम निर्णय झालेला नाहीये। महापालिकेकडून या संदर्भात सध्या योग्य जागेची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते। त्यामुळं पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महापौर पदाचा विषय ज्यावेळेस मार्गी लागेल त्यानंतर लवकरच कार्यालयांचा विषय देखील मार्गी लागताना आपल्याला दिसणार आहे। सध्या संपूर्ण या परिसरामध्ये वेगवेगळी जी पक्षांची कार्यालय आहेत त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर कार्यालय देखील पक्षांना हस्तांतरित होताना आपल्याला दिसतील। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। आणि ही होती पक्ष कार्यालयांची बातमी। आणि आता बातमी पाहूया नव्या वाहनांची। मुंबईच्या भावी महापौर, उपमहापौर आणि विशेष समितींच्या अध्यक्षांसाठी मुंबई महापालिकेकडून नव्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे। मुंबईच्या भावी महापौरांसाठी इनोव्हा